ऍक्टिव्हिटी जी आहे ती कारखान्याकडून बक्षीसपत्रांना ग्रामपंचायतीला जाणं, ग्रामपंचायतीनं ठराव करणं आणि पुन्हा ग्रामपंचायतीनं ती जमीन संस्थेच्या नावानं बक्षीसपत्रांना देणं, या दोन गोष्टी झाल्यानंतर मग पुढच्या गोष्टी आपल्याला सगळं करणं सोपं. तर पहिली स्टेप आहे ते आपण करत आहात, बरोबर आहे ना, की साखर कारखान्यानं मान्यता दिली, त्या प्रमाणपत्र दिलं, त्याच्यामध्ये आमचं सोडच्या वेळी बक्षीसपत्र करायचं आहे, त्यालाही तुम्ही जाऊन भेटला, कारखान्याने त्यालाही संमती दिलेली आहे. आता ती पहिली ऍक्टिव्हिटी पहिल्यांदा तुम्ही करून घ्या. किती दिवसात करणार ते साहेबांना सांगा. दुसरा मुद्दा जो आहे तुम्ही मगाशी सांगितलेला की जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या नावानं आलेली जमीन संस्थेच्या नावानं होत नाही तोपर्यंत संस्था त्याच्यामध्ये काही कारवाई करू शकत नाही, कायदेशीर मर्यादा आहे. मग याच्यामध्ये साहेब सांगतो त्या निर्णयाप्रमाणे आता साहेब कारखान्याला बक्षीस जागा मागण्याच्या सूचना कराव्या. मागे बिल्डिंग आता इतकी मुलं बसणार होती, त्यामुळं असं प्रस्तावित आहे की याच्या मागच्या बाजूला नवीन बिल्डिंग बांधायची. ही जी बिल्डिंग आहे तर पूर्ण पाडून नंतर बिल्डिंग बांधणं शक्य नाही, कारण इतकी मुलं कुठं थांबतील. आणि म्हणून स्थानिकांनी असा निर्णय घेतला आहे आर्किटेक्टच्या मदतीनं की मागच्या बाजूला जागा आणायची सोडलेलीच होती पूर्वीच्या काळामध्ये, त्यामुळे मागे बिल्डिंग पूर्ण करायची. पूर्ण केल्यानंतर तिचं बसण्यासाठी सर्टिफिकेट पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर मग तिथे शाळा भरवायची आणि मग ही शाळा पाडायची पुढची, असं याच्यामध्ये प्रस्तावित आहे. मंदार शेठजी साहेब आले आले पाठीमागे येत आहेत. हॅलो, जसं आता चेअरमन साहेबांची चर्चा झाली की सरांचं म्हणणे की सी टाईपमध्ये बिल्डिंग असावी जेणेकरून पुढचं सगळं पूर्ण ओपन आपल्याला वापरता येईल. आपण जो प्लॅन बनवतो त्यामुळे थोडेसे आपल्याला बदल करावे लागतील, ते आपण करतो लगेच. जे काही बदल करायचे ते बदल केल्याच्या नंतर किती खोल्या होतील, किती विद्यार्थ्यांची सोय घेऊन त्यासाठी बांधकामाला किती खर्च येईल आणि किती वेळ लागेल त्या गोष्टीचे उत्तर मिळाले. साधारण संस्थेची रिक्वायरमेंट आहे ती 22 क्लासरूमची आहे, त्यानंतर 4 लॅब्स, बाकी स्टाफ रूम, ऑफिस वगैरे सगळे म्हणून असं साधारण 36 ते 40 रूम्स होतील. 30 रूम्स, अच्छा ठीक आहे, 30 रूमचा आता आपण प्लॅन करतोय. तो साधारणतः 40 ते 45,000 स्क्वेअर फूट आपली ती त्याचं बिल्डअप एरिया होतोय. साधारण अपेक्षित खर्च त्याचा 9 ते 10 कोटी एवढा आहे. आणि साधारण आपण काम चालू केल्यानंतर 9 महिन्यामध्ये ही एक पाठीमागची विंग आपण कम्प्लीट करू शकू. तर त्याच्यामध्ये बिल्डिंग बांधायची त्या काळ्या बाजूला बरोबरच आहे, फक्त कशी बांधायची, किती रुपयात बांधायचे हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये कसं आपण जे काही रिक्वायरमेंट आहे ती आता याच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यापेक्षा एक प्लॅन बनवून तो ग्रामस्थांना दाखवू, त्याच्यामध्ये त्यांच्या सूचना घेऊ आणि पहिल्यांदा तो प्लॅन फ्रीज करू. ते प्लॅन फ्रीज केल्यानंतर मग त्याचं जे काही इस्टिमेट असणार आहे ते त्याप्रमाणे आपल्याला पैसे उभे करावे लागतील. त्याचा आता किती कोटी लागतील याच्यामध्ये चर्चा करण्यापेक्षा प्लॅन फ्रीज केल्यानंतर जी लागणारी कॉस्ट आहे ती ॲक्च्युअल कॉस्ट आहे. त्यामुळं आता त्या खर्चाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यापेक्षा प्लॅन फायनल करू, आपल्याला दाखवू, आपण त्याला मंजूर दिल्यानंतर मग त्याचं एस्टिमेट करू. म्हणजे काही एस्टिमेट असेल त्याप्रमाणे आपल्याला खर्च करावा. गावाचं काही असंच वाचा आता विद्यमान बोर्ड सरपंच मनोज नाळे म्हणजे त्यांचे मिस्टर मनोज नाळे सांगतील निर्णय. आतला ग्रामपंचायतच्या सदस्यांचा काय सूर आहे ते तुम्ही बोला.
एक ग्रामस्थांना काही सूचना दिल्या. एक मिनिट साहेब, आपण आता आर्थिक मदतीचा आवाहन केल्याप्रमाणे मी डोरलेवाडीचे प्रथम नागरिक सुप्रिया नाळे यांच्या वतीने 1 लाख रुपये, बापूरावजी गवळे यांच्या वतीने 1 लाख रुपये इथं शाळेच्या बांधकामासाठी वर्गणी जाहीर करतो. आणि जे कोणी इच्छुक ग्रामस्थ असतील त्यांनी देखील इथं स्वतः किती मदत देऊ शकतात ते जाहीर करावं असं मी त्यांना आवाहन करतो सरपंचांच्या वतीनं. 25 ते 30 लाख रुपये सगळे गावातून गोळा होतील असं आम्ही नियोजन करतो. ज्यांचं नाव तुम्ही घेतले याची एक कागद लिहून घ्या. ती निवडणूक करायची किती घ्यायची किती घ्यायची साधारणतः खर्च 4.5 ते 5 कोटीचा होती असा अंदाज आहे. आज जायचा नाही. कैलासवासी विठ्ठलराव सावळा मोरे यांच्या स्मरणार्थ रणजित विठ्ठलराव मोरे यांच्याकडून 1 लाख रुपयाचं सूचनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही साहेब नोटडाऊन करून घेतो. न्यामपूरला अहमदबाई शेख यांच्याकडून 50,000 रुपये देणगी म्हणून शिक्षण संस्थेला त्यांनी जाहीर केले. माजी सरपंच सुमन बाळासाहेब गवळी बापूराव गवळे यांची नंतर त्यांच्याकडून 11 लाख रुपयाची देणगी या शाळेसाठी. जेवायला द्यायचं. त्यांची पार्श्वभूमी अल्पवयामध्ये वडिलांचं निधन झालं. त्यांच्या दोघ्या बंधूंनी आपल्या शाळा मराठी शाळा आहे नूरलेवाडी गावामध्ये, त्यामध्ये जनकराव मारुतराव मोरे यांनी 1.5 एकर जिल्हा परिषदला तत्कालीन वेळेस 51-52ला आमच्या आजोबांनी बक्षीस दिलेलं. पाठीमागचं जे सगळे मारवाडी वस्त्र त्या ठिकाणी बापूरावचे वडील वास्तव्याला होते. त्यांचे अकल्पित निधन झाले. त्यामुळे ही लहान मुलं, ह्या लहान मुलांनी वकार व्यवसाय सांभाळून त्यांची स्वतःच्या ह्याच्यावर प्रगती केलेली आहे. ते नूरलेवाडी गावाला अभिमानास्पद आहे. त्यामधून त्यांनी आपल्याला जे काही राहील पुंजी त्यातून डोनेशन ते जाहीर केलेले ही रक्कम आहे. ही जी शाळेची जी जागा आहे ती जागा माझ्या आजोबा बापूराव सोनपुनाळे आणि खोत आणि मित्री यांनी ही जागा विनामूल्य आपल्या शिक्षण संस्थेला ग्रामपंचायतला दिलेली आहे. बक्षीस पात्र 1 रुपयानं देतात. बापूराव यामध्ये कसं त्यांचं 7-12 निघायचा. त्यांनी ग्रामपंचायतला दिलं त्यावेळेस बक्षीस. ग्रामपंचायत लक्ष्मणता त्यांनी छत्रपती कारखान्याला बक्षीस पत्रान्वये सगळे क्षेत्र त्यावेळेस लक्ष्मण नारायण भोपळे, बापूराव सोनपुनाळे आणि मोहनबाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली ती शाळा ग्रामपंचायतला मागणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी कारखान्याला बदल केली. म्हणून त्यांनी नंतर बांधली आणि देत असताना दुकान केलेलं. काय आम्ही घेतलं काम आम्ही
व्यवसाय शेतीच हे केलं राजकारणी काही केलं आम्ही फक्त सामाजिक कार्य तेवढं केलं जागा दिली साहेब या व्यक्तीचं ही जागा कारखान्याच्या माध्यमातून परत ग्रामपंचायतीकडे आपल्या माध्यमातून यावी यासाठी ए पासून झेड पर्यंत कार्यरत असणारे हे व्यक्ती डोंगरेवाडीमध्ये सर जी आपली आता चर्चा झाली त्यातली मुख्य अडचण जी आहे कारखान्याने बक्षीसपत्रांनी जागा ग्रामपंचायतीला द्यायची कारखाना अजून ते बक्षीसपत्र द्यायला तयार नाही तुम्ही सूचना करून ते बक्षीसपत्र त्वरित करायला सांगावं एवढीच विनंती आपली पहिली स्टेज तीच आहे कारखान्याने बक्षीसपत्र करून दिल्याशिवाय पुढचं काही होणार नाही तसं तुम्ही त्यांना सूचना करावी अशी विनंती संस्थेचे प्रभुणे केले ते प्रभुणे त्यांना चेअरमनची बॉडी लोक भेटलेले आहेत तर त्यांनी 2 दिवसात ते बक्षीसपत्र करून द्यायचं मान्य केलं. कारखान्याने बक्षीसपत्र पूर्ण दिलं ना 2 दिवसात दस्त होईल त्याचा दस्त तयार करून ठेवला फक्त कारखान्याच्या पत्रासाठी राहिले त्यांनी हक्कसोडपणे करून असं दिलं होतं परंतु तो हक्कसोडपत्र आपल्याला चालत नाही रजिस्ट्रारचं त्यांचं बोलणं करून दिले बक्षीसपत्र लागतंय आपल्याला आता बापूंनी सांगितलं की प्रभुणे वकिलांची चर्चा 2 दिवसात येत आहेत कारखान्याने ह्या जागेचा प्रश्न सोडवला जरी शिक्षण संस्थेचं त्याचं समाधान झाले की त्यानंतर एका महिन्याच्या आत आपल्याला काम सुरू करायचं आता बापूंनी सांगितल्याप्रमाणे जर कारखान्याने पत्र दिलं तर 2 दिवसामध्ये ती जागा आपल्या ग्रामपंचायत नावावरती होईल या बाबांची ओळख म्हणजे हे तुमचे वर्गमित्र शिवदार नव्हते आता सर्वांनी देणगी जाहीर केली आमच्या म्हणजे वडिलांच्या तर्फे नारायणराव जनकराव मोरे यांच्याकडून 1,51,000 रुपये मी जाहीर करतो.
विद्यार्थी मित्रांना विनंती आपण थोडी शांत राहायचंय. डोंगरवाडी गावातील युवा शेतकरी राजाराम रामदास काळोखे यांच्याकडून 11,000 रुपये देणगी शाळेसाठी या ठिकाणी जाईल. आदरणीय साहेबांचे स्नेही मित्र नांदोराव घोरपडे यांच्याकडून या ठिकाणी 1,00,000 रुपये देणगी या शाळेसाठी या ठिकाणी द्यायची. कैलासवासी संभाजीराव नवले यांच्या स्मरणार्थ सामान्य अशोकराव नवले यांच्याकडून 1,00,000 रुपये देणगी शाळेच्या नवीन इमारतीसाठी या ठिकाणी जाईल. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील मारुती मेत्रे आणि राहुल भोपळे यांच्याकडून प्रत्येकी 11,000 रुपये आणि अजित वामन यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर होत आहे. ऍडव्होकेट पंढरीनाथ नाळे यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर झाले आहे. ऍडव्होकेट पंढरीनाथ नाळे यांच्याकडून 1,00,000 रुपये वर्गणी या ठिकाणी जाहीर झाले आहे. या शाळेची विद्यार्थिनी सध्या अमेरिकेमध्ये जॉब करत असणारी, इंग्लंडमध्ये जॉब करत असणारी माधुरी हनुमंत गाडे यांच्याकडून 21,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर झाली. डोरलेवाडीचे ज्येष्ठ नागरिक श्री मारुती नागू दळवी यांच्याकडून 25,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर झाली. डोरलेवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच क्रांतीलाल काळकुटे यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर होत आहे. डोरलेवाडी गावातील तरुण मंडळ यांच्या मंडळाकडून 11,000 रुपये शाळेसाठी देणगी त्यांनी या ठिकाणी जाहीर केली. डोरलेवाडी गावातील वैभव समाज बांधवांकडून न्यू इंग्लिश स्कूल डोरलेवाडी शाळेसाठी 1,00,000 रुपयांची देणगी या ठिकाणी जाहीर केली. वैभव समाज बांधवांकडून या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल डोरलेवाडी शाळेसाठी 1,00,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर केली. डोरलेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अध्यक्ष दादासो नवले यांच्याकडून 11,000 रुपये आणि ऍडव्होकेट अतुलजी भोपळे यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर होत आहे. धन्यवाद. आपल्या डोरलेवाडी गावचे वैभव समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतो. न्यूज 2001-2002 जागृती बॅच यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर होत आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डोरलेवाडी गावचे
निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुका ग्रामीणचे भूतांचे शब्दोत्तर तालुका नगर यांच्याकडून 11,000 रुपये देणगी मिळवून घेतो या शाळेसाठी या ठिकाणी लावून कैलासवासी देवाजी मध्ये यांच्या स्मरणार्थ बोर्डोली ग्रामपंचायतचे उपसरपंच चिमुताई हनुमंत मध्ये व माऊली मध्ये यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर होत आहे. धन्यवाद. माजी ऊस विकास अधिकारी मालेगाव सहकारी साखर कारखाना यांनी 11,000 रुपये देणगी देण्याचं मान्य केलेलं आहे. तरुण मंडळ यांच्याकडून न्यू इंग्लिश स्कूल डोंगरवाडी या शाळेच्या इमारतीसाठी 50,000 रुपये या ठिकाणी जाहीर केले. जो कोणी इच्छुक असेल त्यांनी आपलं या ठिकाणी देणगी व्यक्त करायची. रावसाहेब कालगावकर यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या ठिकाणी देण्यात येत आहे. धन्यवाद. मारुती भोंडे यांच्याकडून 21,000 रुपये लघु इमारतीसाठी या ठिकाणी दिले. मारुती भोंडे यांच्याकडून 21,000 रुपये शाळेच्या नवीन इमारतीसाठी जाहीर केले. बोर्लेवाडी गावातील प्रसिद्ध व्यावसायिक शाहीद इंडस्ट्रीजचे प्रोप्रायटर बाळासाहेब शेख आणि अल्लाउद्दीन शेख यांच्याकडून 11,000 रुपये देणगी शाळेसाठी देण्यात आले आहे. धन्यवाद. ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रशांत जाधव यांच्याकडून 11,000 रुपये. जागरोडे गावचे प्रगतशील बागायतदार आमचे बंधू दादासाहेब नाळे यांच्याकडून 11,000 रुपये. हनुमान तरुण मंडळ डोरलेवाडी यांच्याकडून 11,000 रुपये. अर्जुन पांडुरंग मेत्रे तात्या यांच्याकडून 11,000 रुपये. सौ रुपालीताई लोणकर यांच्याकडून 11,000 रुपये. साहेब या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि आज निवृत्त शिक्षक आहेत. ते महादेव लिंबाजी आगामी यांच्याकडून 10,000 रुपये देणगी या इमारतीसाठी त्यांनी जाहीर केली.
राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुक्याच्या युवती उपाध्यक्षा रुपालीताई लोणकर यांच्याकडून 11,000 रुपये निधी या ठिकाणी घेऊन आले. धन्यवाद. या शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या 2001 सालच्या बॅच कडून या ठिकाणी 11,000 रुपये देणगी त्या बॅचने या ठिकाणी शाळेसाठी जाहीर केली. 2001 ची बॅच. आताच साहेबांचं आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन साहेब साहेब बोलणं झालं. 2 दिवसात बक्षीस पत्राची व्यवस्था कार्यवाही करीत आहोत असं साहेबांना त्यांनी पूर्ण आश्वासन दिलेलं आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य भावी सरपंच आणि पेशराम जाधव यांच्याकडून 21,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहिरात आहे. बेडवडी कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन विद्यमान संचालक रत्नसिंह आबा कालगावकर यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर झाले आहे. मी सर्वांच्या वतीनं सर्व देणगीदारांचे मनापासून आभारी आहे. या ठिकाणी अजून कोण देणगी द्यायचं असेल तर त्यांनी आपलं नाव सांगावं. साहेब, आपण 10 मिनिटापूर्वी बसून एवढ्या लोकांकडून पैसे गोळा करू शकता याच्यावर आपण जास्त काय बोलत नाही. माझी तेवढी उंची नाही बोलण्याची. साहेब खूप खूप धन्यवाद. मी या ठिकाणी 50 लाखाचा शब्द दिला होता. 7 लाखाच्या पुढे रक्कम गेलेली आहे. जाहीर केलं की एकंदर रक्कम प्रदर्शन किती नमस्कार, मी BN पवार, सचिव संस्था सातारा. झारगडवाडी आणि गौरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आज शाळेचा जो विषय घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या देशाचे लोकनेते पवार साहेब, रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन दळवी साहेब, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप साहेब, योगेंद्र दादा परदेत आलेले आहेत, पुण्यगुण आहेत, सातोबाप आहेत. व्यासपीठावर सर्वच मान्यवर नामदेवराव घोरपडे, सरपंच सुप्रिया नाळे, सर्वच मान्यवर झारगडवाडी आणि गोरलेवाडीचे सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, तरी पण सर्वांचा नामोल्लेख झालेला आहे असं गृहीत धरून मी ज्यांनी ज्यांनी आज देणगी जाहीर केलेली आहे त्यांची नाव वाचतो. मनोज शिवाजी नाळे, सरपंच नाळे यांचे पती 25 लाख रुपये. 1 लाख. विठ्ठल सावळामोड, ठीक आहे, तुमचे नाव ओळखीचे आहेत, तुम्ही वाचा. साहेब एका या दिवस या ठिकाणी अजून कोणाला देणगी द्यायची असेल तर सांगा, मी सर्वांच्या नावाने त्या ठिकाणी करतो. कवी सांगितलं ते तुमच्याकडे वसूल करतो. साहेब, मी माझी ओळख करून देतो. मला 1 गुंठाभर जमीन नाही. मला या डोरलेवाडी गावाने 31व्या वर्षी, माझे 31 वर्ष वय, माझ्या मिसेस 28 वर्ष वय. डोरलेवाडी गावच्या सर्वात कमी वयाचे त्या लोकनियुक्त सरपंच आहे. या ठिकाणी डोरलेवाडी गावचा सरपंच सरपंचांना विनंती त्यांनी सभा यायचं. तुमच्या हातात सत्ता दिली बसायला करता
साहेब तुम्ही पुढे बसल्यावरती त्यांना पुढे करण्याची गरज वाटली नाही. धन्यवाद. दोरडी गावचा सरपंच सौ सुप्रियाताई मनोज नाळे यांच्या वतीने 1 लाख रुपये, सुमन बापूराव गवळी व बापूरावजी गवळी यांच्या वतीने 11 लाख रुपये, विठ्ठल सावळा मोरे यांच्या स्मरणार्थ रणजितजी मोरे यांच्याकडून 1 लाख रुपये, अहमदभाई शेख यांच्या वतीने 50,000 रुपये, कैलासवासी बापूराव संतू नाळे यांच्या स्मरणार्थ खोत परिवार व मित्र परिवार यांच्या वतीने दोरलोडी ग्रामपंचायतला जागा दिलेली उल्लेख केलाय. नारायण जनकराव मोरे यांच्या वतीने 1,51,000 रुपये, दादाराम रामदास काळुके यांच्याकडून 11,000 रुपये, नामदेवरावजी गोरपुडे यांच्याकडून 1 लाख रुपये, कैलासवासी संभाजी नाना नवले यांच्या स्मरणार्थ अशोक नाना नवले यांच्याकडून 1 लाख रुपये, ग्रामपंचायत सदस्य सुनीलजी मेत्रे यांच्याकडून 11,000 रुपये, ग्रामपंचायत सदस्य राहुलजी गोकुळे यांच्याकडून 11,000 रुपये, अजितजी वामन ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 11,000 रुपये, ऍडव्होकेट पंढरनाथजी नाळे यांच्याकडून 1 लाख रुपये, जय तुळजाभवानी तरुण मंडळ यांच्या वतीनं 11,000 रुपये, माधुरी गाडे यांच्याकडून 21,000 रुपये, मारुती नागोदेवी यांच्याकडून 25,000 रुपये, क्रांतीलालजी काळकोटे माजी उपसरपंच डोरलेवाडी यांच्याकडून 11,000 रुपये, वैद्य समाज बांधव यांच्याकडून 1 लाख रुपये, सोनवले पाहुणे यांच्याकडून 11,000 रुपये, दोरडी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सुमन बाळासाहेब गवळी व बाबुरावजी गवळी यांच्या वतीने 11 लाख रुपये, सुनीलजी राऊत 2001-2 बॅच यांच्याकडून 11,000 रुपये, पोपट हरिभाऊ मोरे तंटमुक्ती अध्यक्ष डोरलेवाडी यांच्याकडून 11,000 रुपये, कैलासवासी गोवाजी मधने यांच्या स्मरणार्थ माऊली मधने यांच्याकडून 11,000 रुपये व डोरडी गावच्या उपसरपंच सुगताई हनुमंत मधने यांच्याकडूनही 11,000 रुपये, महादेव नेवसे साहेब माजी उपसरपंच डोरलेवाडी यांच्याकडून 11,000 रुपये, नवजवान तरुण मंडळ डोरलेवाडी यांच्याकडून 50,000 रुपये, साई आर्टमोरचे मालक राहुलजी कालगावकर यांच्याकडून 11,000 रुपये, जनार्दन भोपळे यांच्याकडून 21,000 रुपये, शाहीद इंडस्ट्रीचे प्रोप्रायटर बाळासो शेख अल्लाउद्दीन शेख यांच्याकडून 11,000 रुपये, हनुमान तरुण मंडळ डोरलेवाडी यांच्याकडून 11,000 रुपये, ग्रामपंचायत डोरलेवाडीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रशांतजी जाधव यांच्याकडून 11,000 रुपये, जागरवाडी गावचे प्रगतशील बागायतदार दादासाहेब नाळे यांच्याकडून 11,000 रुपये, अर्जुनजी कालगावकर यांच्याकडून 11,000 रुपये, रुपालीताई लोणकर उपाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस बारामती महिला यांच्याकडून 11,000 रुपये, महादेवजी आगवणे यांच्याकडून 11,000 रुपये, ऍडव्होकेट अतुल भोपळे यांच्याकडून 11,000 रुपये, दादासू नवले माजी तंत्रमुक्ती अध्यक्ष डोरलेवाडी यांच्याकडून 11,000 रुपये, 1999 ची 10वीची बॅच यांच्याकडून 21,000 रुपये, अनिता तुळशीराम जाधव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धरगडवाडी यांच्याकडून 25,000 रुपये, रत्नसिंह कालगावकर विद्यमान चेअरमन डोरलेवाडी मुक्त अधिकारी सोसायटी यांच्याकडून 11,000 रुपये, महात्मा फुले तरुण मंडळ गणेशनगर धरगडवाडी यांच्याकडून 11,000 रुपये, अशी एकंदरीत 55 लाख रुपये वर्गणी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. जर कोणी नाव सांगितलं आहे आणि त्यांचं नाव वर्गणी या ठिकाणी राहिला असेल तर कृपया सांगा. हे तर शाळेतच जमा करावं लागतील ना. या शाळेमध्ये शिक्षण घेतले 10वीची 1990 आणि 91 बॅच बिल महाराज यांची बॅच आहे. 11,000 रुपये या बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी शाळेच्या इमारती जाहीर केली. आमचे ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक सोमनाथजी फुले साहेब ही जी आपल्या परिसरात जेवढे झाडं दिसत आहेत ते त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रसंगी टँकरने पाणी घालून त्यांनी ही सर्व झाडं जिवंत ठेवली. आज शाळेच्या पाठीमागे पण तेवढीच झाडं आहेत. ही झाडं वाढवण्यामध्ये त्यांचं खूप योगदान आहे. त्यांच्या दहावीच्या बॅचने 11,000 रुपये या ठिकाणी देणगी दिली. त्या देणगीबद्दल आणि ही सर्व झाडं जपल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने बिल महाराजांचा आभार मानतो. धन्यवाद.
ती जी देणगीची रक्कम आहे या ठिकाणी सूचना आल्याप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल डोलेवाडीचे जे कोण मुख्याध्यापक आहेत आता सरांची बदली झाली आहे प्रभारी देवे सर हे देणगीचं कलेक्शन करतील. नक्की रक्कम द्यावी तिथे. आणि 99 बॅच संदीप मोरे यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या शाळेसाठी या ठिकाणी जाहीर केली. या देणग्या जाहीर झाल्या त्याची रक्कम 34 लाख एकंदर आणखी तरी राहिले नाही ना. नेमकं 27 कावसन महेश अण्णा बोराटे यांची 10वीची बॅच यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर झाले. धन्यवाद. बॅच संदीप मोरे यांच्याकडून 11,000 रुपये. महात्मा फुले कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब फडकडे यांच्याकडून 11,000 रुपये देणगी न्यू इंग्लिश स्कूलसाठी देण्यात आली. धन्यवाद. डोलेवाडी गावाला सांप्रदायिक असा खूप आहे. सांप्रदायिक भजनी मंडळ डोलेवाडी यांच्याकडून 11,000 रुपये या इमारतीसाठी या ठिकाणी त्यांनी जाहीर केले. सांप्रदायिक भजनी मंडळ डोलेवाडी यांच्याकडून 11,000 रुपये. आता न्यू इंग्लिश स्कूल डोलेवाडी या शाळेवरती जे मुख्याध्यापक आहेत ते प्रभारी मुख्याध्यापक आहेत. ही जी देणगी आपण या ठिकाणी जमा करणार आहे ते शाळेचे मुख्याध्यापक जे असतील त्यांच्याकडे आपण ही देणगी सर्वजण या ठिकाणी जमा करणार आहोत. (1993-94) बॅच या बॅच कडून 21,000 रुपये देणगी या ठिकाणी या शाळेच्या इमारतीसाठी त्यांनी जाहीर केली. सर्वांना विनंती आहे की या देणग्या देत असताना जर आपण चेकच्या माध्यमातून मुख्याध्यापकांच्या नावे या देणग्या दिल्या तर आणखीन या देणग्या कलेक्ट करणं खूप सोयीस्कर होऊन जाईल. तर सर्वांना विनंती आहे की ज्यांना जितकं शक्य त्यांनी चेकच्या स्वरूपामध्ये या देणग्या आपण त्या ठिकाणी द्याव्या. चेकवरती आपण मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल डोलेवाडी असा उल्लेख करून रकमेचा उल्लेख करू शकतो. आता लोकवर्गणीचा जो काही आपलं काम चाललेलं आहे ते अतिशय स्तुत्य आहे आणि कर्मवीर अण्णांचा वारसा सांगणाऱ्या अध्यक्षाने खऱ्या अर्थाने इथं बसून लोकवर्गणी लोकांसाठी संस्थेच्या वतीने पण साहेबांचे विशेष आभार मानतो. परंतु मी या ठिकाणी इतकं मोठं गाव आहे, आणखी इतकी लोकसंख्या आहे सगळ्या गावांची म्हणून लोकवर्गणी जमा करण्याच्या अनुषंगाने मी थोडं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो. खूप उत्साही आपण सगळेजण कार्यकर्ते या ठिकाणी आज खूप आनंद वाटला. ते तरुण मंडळी आहेत सगळेजण आणि या हायस्कूलसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर झटत आहेत. आपल्याला एक पर्याय असा असू शकतो की म्हणजे आज काही सगळ्याच लोक इथं आलेले नाही, बरोबर आहे. गावातले सगळे लोक शेतकरी आहेत, व्यावसायिक आहेत, सगळे इथं आलेले नाही. त्यामुळं तुम्ही इथे सगळे जे मंडळी दिसता आहात त्या सगळ्यांनी एक शाळा लोकवर्गणी समिती स्थापन करा आणि आपण सर्वांनी घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाकडून ऐपतीप्रमाणे पैसे सगळ्यांच्याकडनं तुम्ही जमा करा. इथे उपस्थित होते त्यांनी जाहीर केले, त्यांना मनापासून धन्यवाद. मात्र आपण जर का घराघरामध्ये गेला जेवढ्या
वाड्या वस्त्यावरून गावामधून आपल्याकडे इथं मुलं येतात, तर तिथून आपल्याला मोठ्या प्रमाणावर रोटी जमा होऊ शकते. आणखी इथले जे माजी विद्यार्थी आहेत ते फारच कंजूस आहेत असं मला वाटतं. कारण एक बॅच 11,000 रुपये 21,000 रुपये असं जमा करते. मला वाटतं की बॅच वाईज 1 लाख 2 लाख असं तरी व्हायला पाहिजे. एका बॅचमध्ये 10वीला किती मुलं असतात आपल्याकडे? 50 मुलं आहेत. 50 मुलांनी प्रत्येकी 5-5 हजार दिले तरी 1.25 लाख रुपये कमीत कमी बॅच मार्फत यायला पाहिजे. तर 11,000वर तुमची बोलवण केली तरी असं मला वाटायला नाही. म्हणून सगळे हित आहेत ना, हित नाहीत ना सर. तुम्ही उपस्थित असणार आपल्याला विनंती करेल की विद्यालयाच्या लोकवर्गणी जमा करण्यासाठी कमिटी स्थापन करा. एक गावामध्ये ग्रामसभा घ्या, त्या ठिकाणी डिक्लेअर करा आणि मग तुम्ही घराघरामध्ये जाऊन पैसे वसूल करा. मोठ्या प्रमाणावर पैसे वसूल होतील. जर सगळ्यांच्या पैसे जमा झाले तर 1 कोटी मिनिमम त्या गावामध्ये जमा होऊ शकतात. 1 कोटी जमा करा. साहेब राहिलेले पैसे त्याच्यामध्ये घालायची व्यवस्था करू. साहेब एक विनंती, महिला पालक आहेत शाळेच्या, त्यांना 1-2 मिनिटं आपल्याशी मनोगत शाळेच्या संदर्भात. डोरडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुमित्रा अजित मामन या आपले मनोगत व्यक्त करत आहेत. म्हणून नाही तर एक साहेबांपुढे बोलायची म्हणजे पहिला चान्स म्हणा किंवा माझी तेवढी पात्रताच नाही. कारण मी धाडस केलं इथपर्यंत बोलायचं, कारण माझी मुलं या शाळेत शिकत आहेत. कारण मी माझे मिस्टर मला पूर्ण अभिमान आहे की आम्ही सुद्धा शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकलेलो आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेत शिकलो. इतिहास घडतो असे म्हणजे ह्या शाळेचं नाव लौकिकच तेवढं आहे. खरं सांगायचं म्हणजे साहेब, लोकांची वर्गणी येणार, इमारत बांधली बी जाणार आहे आणि तुमचं सहकार्य तर आम्हाला लाभणारच आहे हे 100% आम्हाला माहित आहे. खरं जे शिक्षक सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खरंच आमच्या मुलांसाठी खूप कष्ट घेतात, त्यांचं कौतुक मला इथं करावंच वाटलं म्हणून मी इथं उभं राहिले. कारण म्हणजे आमच्या 4 मुलं आमच्या घरात 3च सुद्धा शिकत आहेत. कारण प्रत्येकाची पात्रता नसते. कारण ज्या वेळेस आम्ही मुलांना हा बाबा मॅडम हा मुलगा असा करतो, मुलगा तसा करतो, आपण जेव्हा सांगतो ना तेव्हा त्यांच्या ज्या प्रतिक्रिया असतात तितक्या समाधानकारक असतात की बस की प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन शिक्षक स्थापित का सुंदररित्या करतोय ना. खरंच शिक्षकांनी खरंच मनापासून आणि तशी शाळा एक भव्य इमारत बांधली जाणार तसंच ह्या शाळेतले प्रत्येक, कारण आतापर्यंत ह्या शाळेतली नावलौकिक तर इतका मोठा आहे की प्रत्येक मोठमोठ्या हुद्द्यावर गेलेली मुलं ह्या शाळेतूनच घडलेली आहेत. कला क्रीडा असू दे, खेळ असू दे, बुद्धिमत्तेच्या बाबतीत सुद्धा ही मुलं खूप हुशार आहेत. तर माझी एकच अपेक्षा आहे शिक्षकांकडून की स्ट्रिक्ट राहावा, तुम्ही जास्तीत जास्त स्ट्रिक्ट राहण्याचा प्रयत्न करा आणि विद्यार्थी असे ठरवा की हा असं सगळ्यांनी म्हणलं पाहिजे की हा मी डोरलेवाडीच्या शाळेतून असे विद्यार्थी आहे. म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगते सगळ्यांकडून विनंती. तसंच या विद्यार्थ्यांना बी तसंच माझं म्हणणं आहे की जसं तुम्ही शिक्षकांना साथ दिली पाहिजे आणि पालक म्हणून, कारण मला एक दिलगिरी व्यक्त करायची की त्या दिवशी मीटिंग ज्यावेळेस पालक मीटिंग असते ना त्यावेळेस सगळ्यांनी यायचा प्रयत्न करा. पालक म्हणून आपण सुद्धा आपली मुलांची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं मी एवढंच म्हणते साहेब तुम्ही आणि जसं पाटलांचं जसं लक्ष आमच्या ह्या शाळेवर होतं तसं साहेब तुमचं लक्ष आमच्या मुलांवर कायम असू द्या. तुमचा आशीर्वाद कायम आमच्या शिक्षण संस्थेचे झाली राहुल जगताप शिवनेचे माझे आमदार आहेत.
आमच्या नजीक वस्तीमध्ये अनेक वर्ष काम करणारे आणि कर्जत आणि जामखेड या ठिकाणी शिक्षण संस्थेचा कॉलेज शाळा जे काही शाखा आहे ते वर्गाने शिवसेनेचे फाळके अन्य सगळे सरकारी विद्यार्थी एका चांगल्या कामाच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो. मध्यंतरी इथल्या इमारतीच्या संबंधी काही गोष्टी कामावर आल्या आणि त्या आल्याच्या नंतर त्या क्षेत्राच्या तज्ञांच्याकडून या इमारतीची तपासणी करण्यात आली आणि त्याचा निष्कर्ष असा आला की ही जी इमारत आहे ती आता जुनी झाली, त्याच्यामध्ये काम करण्याची आवश्यकता दिसत नाही आणि योग्य वेळी नवीन वास्तूचा निर्णय जर घेऊ शकलो तर नवी पिढी जी आपण आम्हाला अभ्यास आहे ती या भागातून तयार होऊ शकेल आणि त्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घ्यायची गरज आहे. व्यवसाय संस्था प्रमुख कार्यकर्ते यांची माझी भेट झाली आणि त्यांना सांगितलं की चांगली प्लॅन आराखडा नकाशा सगळं तयार करून देतो. ती जबाबदारी बारामतीचे तारखेचे शिक्षक त्याच्या सरकारी विचारसाठी त्यांच्या एक आराखडा तयारी केला आहे आणि काम सुरू करायचं म्हणण्याच्या नंतर काय काय अडचण घ्यायची याची माहिती घ्यायची. जागेचा प्रचार ही जी वास्तू जुनी आहे ती छत्रपती सरकारी कारखान्यांनी केली. ते कधी केली त्या काळात कारखान्यामध्ये जे लोक होते कदाचित सेक्शनसारख्या मोठे असतील मला देखील माहिती नाही त्यावेळी कोण होतं पण माझे बंधू अप्पासाहेब पवार हेही त्याच्यामध्ये होते आणि त्या सगळ्यांनी प्रमाणात प्रोत्साहित केलं आणि ही वास्तू त्या ठिकाणी मारली. मग आजची स्थिती बघितल्याच्यानंतर आपल्याला उद्याचं भविष्याच्या दृष्टीने काही नवीन निकाल घेतला पाहिजे त्यासाठीच आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. शिक्षण संस्था महाराष्ट्राची अत्यंत जुनी आणि महत्त्वाची संस्था स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये कधी भावना फासल्याने इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका घेणारे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यापैकी आणि त्याच्यात पुढाकार घेण्याचे काम कर्मवीरांनी केलं. त्यांनी पहिली सामाजिक काळजी करण्याच्या जवळ मला तो उद्याच तिच्या सारे करणार उद्या जाणार आहे तिच्या कार्यक्रमाच्यासाठी असे एक एक करत ही संस्था प्रचंड प्रमाणात नेण्याचं काम कर्मवीरांनी केलं आणि हे वेळ जे आलं त्याचं महत्त्वाचं कारण तुमच्यासारख्या लोकांनी आपली सगळी ताकद ही कर्मवीरांच्या फाशीशी उडी केली. लाखो विद्यार्थी शिकले. बारामतीला मी सुरुवातीच्या काळामध्ये इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकत होतो. माझे वडील गोविंदराव पवार त्यांचे सहकारी जगताप गवळे त्याच्यानंतर कदम असे सहकारी विद्यार्थी होते आणि त्या सगळ्यांच्या कर्मवीरांशी जाणं होतं आणि या सगळ्यांनी बसून ठरवलं की बारामतीमध्ये एक शाखा असली पाहिजे आणि शाहू हायस्कूलचा जन्म त्याच्यातून झाला. मी इंग्लिशमध्ये शिकत होतो. माझ्या वडिलांनी माझं नाव इंग्लिशमध्ये काढलं आणि शाहू हायस्कूलमध्ये घातलं
त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचा तोही विद्यार्थी यात असणे नियतकारी विद्यार्थी त्यावर संस्थेने काम करण्याची संधी शिकायची संधी मला मिळाली. गेली 40 वर्ष संस्थेचा नैतिक पक्षी असो कविचे असो आज अध्यक्षपद असो या सगळ्या ठिकाणी काम करायची मला संधी मिळाली. माझ्या आधी वसंतराव दादा पाटील अध्यक्ष होते, त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण अध्यक्ष होते. दादांच्या नंतर गेल्या अनेक वर्ष रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद किंवा माझ्याकडे आहे आणि आम्ही सगळे मिळून या संस्थेचा विस्तार कसा होईल, या संस्थेमध्ये सुविधा कशी येतील आणि या संस्थेच्या मुलामुलींना दर्जेदार शिक्षण कसं देता येईल याच्यामध्ये लक्ष देत असतो. आणि सुदैवानं आमचा सगळा अध्यापक वर्ग आणि संस्थेचे सगळे सहकारी हातोहात कसे घेतात आणि त्यामुळे या संस्थेचं नाव नुसतं नव्हे त्याचे अनेक मुलामुली आज जगात अनेक ठिकाणी दिसतात. मी कामाच्या निमित्तानं कधी इंग्लंडला जातो, कधी अमेरिकेमध्ये जातो आणि मला गमत कशी वाटते की त्या ठिकाणी सुद्धा संस्थेचे माजी विद्यार्थी दिसतात. या गावात शिकलेला मुलगा लंडनमध्ये आता अधिकारी आहे, अमेरिकेमध्ये अधिकारी आहे. त्याला विचारल्याच्या नंतर शिक्षण कुठं झालं तुझं छातीपर्यंत सांगतो की मी रयतेचा विद्यार्थी. याचा इतका दुसरा आनंद आम्हाला लोकांना कुठला मिळत नाही. आणि त्या मागे आम्ही सगळे या ठिकाणी आलो, रयतचे पदाधिकारी आले. आज या ठिकाणी या नवीन शाळेच्या नियोजन असं झालेलं दिसतात. 2-3 गोष्टी. एक, जी काही रक्कम दिली आणि या ठिकाणी जायची ती रक्कम सगळे अनेक 2-3 लोकांची गावात कमिटी करा. ती रक्कम कुठे गावा मुख्य म्हणजे अध्यापकांच्या नावाने कशी करायची ती त्या ठिकाणी सांगते. लोक शाळेचं नाव देतील, जे शिक्षण संस्थेचे नाव देतील, दोन्ही थेट तुम्ही घ्या. ती रक्कम तुमची आपण याचा वापरला जाऊ. ही रक्कम मला करायचं काम तरी करा. जागेच्या सुटेल त्यानंतर महिन्याचे 3 महिन्यामध्ये माझी इच्छा असते की शाळेचं काम सुरू व्हावं. त्यामुळे माणूस बांधून आणि ती फुले करू. आता ती काही रक्कम केली लोकांनी जाहीर केली, त्यांनी काही हे काढण्याचं काम होणार नाही. तुम्ही जे केलं त्याच्यात आणखी काही भर टाकता येईल. काही लोकांना गावाला गेले, काही हजेरी या ठिकाणी, काही अन्य ठिकाणी नोकरी करत असतील त्या सगळ्यांची संपर्क साधा आणि जे काही त्यांच्याकडून देणं शक्य असेल अगदी 51 रुपयापासून सुरू योजनेच्या त्या प्रत्येक रुपयाला महत्व आहे. आणि त्यानं हा रुपया आमची शिक्षित केली की उच्च शिक्षित व्हावी यासाठी आपण खर्च करणार आहोत. आणि म्हणून ही रक्कम ते एकच जमा करा आणि जागे संस्थेचे सुटल्याच्या नंतर जो काही प्लॅन संस्था शेवटी मंजूर करून देईल त्या प्लॅन या ठिकाणीचं बांधकाम आपण सुरू करू. याच्या वर्षाचे 3 वर्षामध्ये जागा मिळाल्याच्या नंतर ही इमारत झालेली शाळेला मला यायचं आहे एवढं या ठिकाणी आता राहिल्याचा प्रश्न पैशाचा. आता काय करायचं? मी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष विषयाची ऐकून असते ही म्हणून सगळी जनतेची त्यामुळे आता आम्हाला काही हातभार लावा म्हणून शिक्षण संस्थेच्या वतीने आणि 1,50,00,000 रुपये या कामाच्यासाठी संस्थेच्या वतीने खर्च केली जाते. आणखी एक संस्था ज्याचं मी अध्यक्ष नाही पण त्याच्या अध्यक्ष करण्याची तुम्हाला माहीत असेल असं वाटतं. त्या अध्यक्षाचं नाव आहे सुफिया सुरे. मला माहिती का? तर
ताईंच्या अध्यक्ष काही एक संस्था आहे, सगळं सांगितलं त्याची याची इच्छा होती आणि हे सगळं काम करताना काहीतरी हातभार लावायला लागेल हे त्यांच्या कानावर घातलं आणि त्यानंतर जे शिक्षण संस्था हे काम करत असेल तर आपणही त्यांना काही हातभार लावला पाहिजे असं काही निर्णय घेतात आणि माझ्याकडे एक खर्च दिले की वाचून दाखवा तसंच आहे ते कसे जसं की साहेबांनी सांगितलं तसं ताईंच्या माध्यमातून पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून रेडियन ट्रेडवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड रयत शिक्षण संस्था यांच्यासाठी म्हणजे आपल्या शाळेसाठी 3 कोटी रुपयांचा इतकं बघून येते तुमच्या पुढं की जसं तुम्हाला इच्छा आहे की या शाळेचं येणारं रूप पाहायचंय, या गावातील प्रत्येक तरुणाला लवकरात लवकर या शाळेचं नवीन रूप आपल्या माध्यमातून पाहायचंय. धन्यवाद साहेब. धन्यवाद. एक सगळ्यांनी मला आनंद आहे तिथे संस्था सुप्रिया आहे सुप्रिया आहे ना हे महत्वाचं हे काही बोलणं योग्य नाही. तुम्हाला माहिती असेल किंवा सगळ्या लोकांना माहिती आहे या ठिकाणी आणि एका वर्गात शिकतो अनेक लोक करते रोजमेरे नाळे रोजे जाते तिथं होतेच लोक आणि अनेक वर्षाचा माझा तुझ्या गावाची संबंध मी निवडणुकीला अनेक उभं राहिली तुला माहिती या गावाचं वैशिष्ट्य असेल मी कधी मत वाढायला आलो आणि मला मत दिली कधी गप्प होती सातत्याने समाज करण्याच्यासाठी या भागाच्या भरण्याच्यासाठी तुम्ही लोकांनी आम्हा लोकांना नेहमी साथ दिली आणि त्यामुळे हे आपल्याला अर्थ असंच आपण ठेवूया. आता घेतलेली कामं चांगली करूया, उत्तम कर्तृत्वान पिढी तयार करूया आणि या कामासाठी रयत शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्थेचा प्रत्येक सेवक तुम्हा लोकांच्या भाषेवर उत्तम काम करतील आणि कर्तृत्वान नवीन पिढी या भागातून तयार झालेली बघायला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या पुढच्या कामावर जायला परवानगी देतो. लोकसभेला या गावानं 1300चं लीड दिलं होतं. विधानसभेला या गावानं आपल्या पक्षासाठी 1800+ मतांचं लीड या ठिकाणी देण्याचा मानस केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.